माजी पंतप्रधान पंडित नेहरूंनी भारतीय दूतावासांना पत्र लिहून गुजरातमधील ज्योतिर्लिंग असलेल्या सोमनाथ ट्रस्टला कोणतीही मदत करू नये असे स्पष्टपणे सांगितलं होतं। यामध्ये अभिषेकासाठी नदीचं पाणी मागण्याचाही समावेश होता, अशी टीका भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केली। ते आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते। पाकिस्तानमधील भारतीय राजदूताला लिहिलेल्या पत्रात पंडित नेहरूंनी सोमनाथ मंदिराच्या अभिषेकासाठी सिंधू नदीच्या पाण्याचा वापर औपचारिकपणे नाकारला होता, असं त्यांनी सांगितलं। नेहरूंनी तत्कालीन गृहमंत्री सी राजगोपालाचारी यांना 2 पत्र लिहिली, ज्यात सोमनाथ मंदिराच्या उद्घाटन समारंभात राष्ट्रपतींच्या सहभागाला उघडपणे विरोध केला, असं त्रिवेदी यांनी या संदर्भातली कागदपत्र दाखवून सांगितलं। जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल आमचं कोणतंही वैयक्तिक वैर नाही। तसं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ एक व्यक्ती नाहीत, तर एक संस्था आहे। त्याचप्रमाणे जवाहरलाल नेहरू हे केवळ एक नेते नाहीत, ते एका विचारसरणीचं प्रतीक आहेत आणि ती विचारसरणी भारतासाठी किती भयावह होती हे समजून घेणं आवश्यक आहे, असं त्रिवेदी यांनी सांगितलं। देशातल्या